आपण बघणार आहोत झटपट सुकं मटण कसं बनवायचं त्याची रेसिपी। तर इथे मी 1 वाटी शिजवून घेतलेलं मटण घेतलंय। मला सूप हवं होतं म्हणून मी शिजवलंय। तुम्ही डायरेक्ट सुद्धा हे करू शकता, पण ह्याला खूप वेळ जातो, त्यामुळे मी हे कुकरमध्ये पहिलं शिजवून घेतलंय। तर त्याच्यासाठी आपण 1 कांदा कापून घेतलाय उभा, आणि हे खोबरं आणि लसणाचं वाटण आहे, इथे कोथिंबीर आहे, इथे सुहानाचा मटन मसाला आहे तिखट, आणि हा कच्चा मसाला आहे आपला। रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ह्याच्यामध्ये तेल घालणार आहे थोडंसं। तेल घालून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये हा कट केलेला कांदा टाकून घ्यायचा। हा कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजायचा आपल्याला। तर आता आपला कांदा तुम्ही बघू शकता असा लालसर झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहे हे खोबरं लसूणची बारीक केलेलं वाटण। त्याला पण छान असं हलवून घ्यायचं। छान भाजून घ्यायचं लालसर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे तिखट आणि हा मसाला, थोडासा कच्चा मसाला घालते मी। आता हे खाली लागते, तर त्याच्यासाठी मी माझ्याकडे जे मटण शिजवलेलं सूप होतं ते मी ह्याच्यामध्ये ओतते। आणि आता या स्टेपला मटण आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे। चवीसाठी वरतून मीठ घालूया। जास्त मीठ नाही घालायचं, कारण मी शिजवताना मीठ टाकलं। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार मीठ टाकू शकता याच्यामध्ये। छान असं परतवून घ्यायचंय। तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। एकदम झट आणि पट असं तयार होणारी ही रेसिपी आहे। याला कोणतेही जास्त मसाले वगैरे वापरले नाही आहेत मी। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। आता आपण मस्तपैकी ह्याचं प्लेटिंग करून घेऊया। मी ह्याला एक 5 मिनिटं ह्याला वरती ठेवायचंय, आणि नंतर मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता त्याला तेल पण सुटलंय, जास्त तेल मी नाही वापरलं। तर चमचमीत आणि झमझमीत असं मटण सुक्का आपलं रेडी झालंय। तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया याचं। तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकता मंडळी, आपली एकदम मटण सुक्काची रेसिपी रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, आणि एकदम टेस्टी तर झालीच असणार आहे। चला तर मी एकदा टेस्ट करून बघते थोडंसं। एकदम असं मऊ शिजलंय मटण, तुम्ही बघू शकता। मी ट्राय करते, तुम्हाला सुद्धा बघून तोंडाला पाणी सुटलं असेल जे मटण लवर आहेत त्यांच्यासाठी। तुम्ही सुद्धा एकदम झटपट बनणारी, वाव एकदम छान झालंय, झटपट बनणारे आहे आणि कमी वेळात बनणारे आहे। मेन म्हणजे तुम्ही सुद्धा करून बघा तुमच्या घरी, आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कशी झाली ते। तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टाटा बाय बाय।